नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात करतोय एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपाच्या बातमीनं. स्वारगेट डेपोमध्ये पुण्यातल्या स्वारगेट डेपोत संपकऱ्यांनी आज मुंडन आंदोलन करून शासनाचा निषेध केला. सरकारनं एसटीचं विलीनीकरण करण्याऐवजी 1000 आंदोलकांना निलंबित केलं आणि याचाच निषेध करण्यासाठी हे मुंडन आंदोलन पुण्यातल्या स्वारगेट डेपोमध्ये केलं जात आहे. अधिकाधिक आक्रमक होत चाललेत आता एसटीचे कर्मचारी, कारण शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना सरकारनं जे काही त्यांना आवाहन केलेलं होतं, मात्र एसटीचे कर्मचारी आपल्या निर्धारावरती ठाम आहेत. त्याचसोबत संप काळामध्ये साधारण 1000 कर्मचाऱ्यांवरती महामंडळानं निलंबनाची कारवाई केली आहे आणि त्याचा निषेध म्हणून पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये जे काही संपाला बसलेले एसटीचे कर्मचारी आहेत त्यांनी आज तर मुंडन आंदोलन करून सरकारचा निषेध केला. महामंडळाचं विलीनीकरण सरकारमध्ये करावं या महत्त्वाच्या आणि मोठ्या मागणीसाठी, या मुख्य मागणीसाठी राज्यभरातले एसटीचे कर्मचारी संपावरती गेलेत आणि संपावरती गेलेले असताना संपादरम्यान या कर्मचाऱ्यांवरतीच उलट महामंडळानं कारवाई केली. साधारण 1000 जणांना निलंबित करण्यात आलंय गेल्या 3 ते 4 दिवसात आणि त्याचाच निषेध एसटीच्या कर्मचाऱ्यांनी मुंडन करून केलाय. पुण्यातल्या स्वारगेट डेपोतली ही दृश्य आहे. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, गेल्या कित्येक दिवसापासून आपण या सगळ्या आंदोलनाचा आढावा घेतोय. आता ते अधिकाधिक आक्रमक होत चाललंय. आज तर मुंडन आंदोलन, काय आणखी माहिती? रोज एक हे आंदोलन घेतात. काल त्यांनी जागरण गोंधळ घातलं आणि आज त्यांनी मुंडन आंदोलन केलं. काय त्यांची भूमिका आहे मला सांगा. मुंडन आंदोलन का केलं असं केस काढले डोक्यावर? आम्ही सरकारच्या, राज्य शासनाच्या निषेधार्थ आज मुंडन केलेलं आहे. आमचा जो शासनाविरुद्धचा रोष आहे त्याबद्दल आम्ही मुंडन केलेलं आहे. आमची एकच मागणी आहे, राज्य शासनाने आमचं राज्य शासनात विलीनीकरण करावं, एवढीच आमची मागणी आहे. तुम्ही काय सांगा? काय गेली सर एवढं सांगायचं, 14 दिवसापासून आम्ही आंदोलन करतोय. आमचे एवढे हुतात्मा झाले, शहीद झाले आमचे बंधू, तरी पण सरकारला जाग येत नाही. त्यासाठी आम्ही मुंडन आंदोलन यासाठी केलो की या प्रकारे आम्ही आंदोलन केल्यानंतर कमीत कमी सरकारनं आमची दखल घ्यावं. त्यामुळे आम्ही आज सरकारच्या निषेधात मुंडन आंदोलन केले. मला सांग, आता इथून पुढची स्टेप काय असेल? काल जागरण गोंधळ घातलं तुम्ही, आज मुंडन केलं, पुढे काय सरकारने ऐकलं नाही तर? सरकारने काल जागरण गोंधळ घातलाय, आज मुंडन आंदोलन केले आणि उद्या आमच्या आगारातर्फे उद्या कीर्तन भजन आंदोलन होणार आहे. हे रोज एक ना एक सुरू रोज राहणार. एक ना एक होणार. पण सरकारने जर मागणी मान्य नाही केली, किती दिवस चालू राहणार? जोपर्यंत सरकार आम्हाला शासनात विलीन करून घेत नाही तोपर्यंत अशीच आंदोलनं चालू राहणार. सरकारने तुमचे जवळपास 1000 कर्मचारी निलंबित केलेत हे आंदोलन सहभागी. उद्या तुमच्यावर ती कारवाई होऊ शकते. आम्ही सलून पार्लर असोसिएशन तर्फे आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही मुंडन त्यांचं स्वतः केलं आणि आमच्या पण एका कार्यकर्त्यांनी मुंडन करून त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आमचं एकच म्हणणं आहे की राज्य शासनाने त्यांच्या मागण्या मान्य कराव्या आणि एसटीला राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावं आणि काय न्याय द्यावा. संजय, ते काय कशासाठी आंदोलन काय? सरकारचा निषेध, शासनाचा निषेध करतोय. शासनामध्ये कर्मचाऱ्यांना विलीन केलंच पाहिजे, एवढीच मागणी आमची. आणि कृती समिती हे आमच्या समोर मांडू नका. आम्हाला कृती समितीचा संबंध नाहीये. माननीय मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांनी फक्त डायरेक्ट निर्णय घ्यावा, लेखी स्वरूपात आम्हाला द्यावं. आम्ही काय लिहिता काय विलीनीकरण करावं म्हणून. म्हणजे पाहिलं, शासनाचा निषेध करण्यासाठी कर्मचारी आता कुठल्या लेवलला चाललेले आहेत. स्वतःचे केस तर कापूनच घेतलेत, वरनं ते केस कापलेल्या केसावर डोक्यावर त्यांनी विलीनीकरण झालंच पाहिजे अशा घोषणा लिहायला सुरुवात केली. याच्यावरनं आपल्या भावना ज्या आहेत कर्मचाऱ्यांच्या या शासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठीच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. आज मुंडन आंदोलन केलंय, उद्या ते कीर्तन आंदोलन करणार आहेत. थोडक्यात रोज एक नवीन आंदोलनाचा प्रकार ते इथं शासनाच्या विरोधात अवलंबतील आणि शासनाला ही विलीनीकरणाची मागणी मान्य करायला भाग पाडतील, असं त्यांचं एकूण इथून पुढचं स्ट्रॅटेजी असणार आहे. पाहूया शासन यांना नेमकं कसं प्रतिसाद देतंय. बरं, आता स्वारगेटमध्ये, म्हणजे स्वारगेटमधल्या डेपोमध्ये साधारण किती संख्येनं हे सगळे कर्मचारी आहेत? या सगळ्यांनी मुंडन आंदोलनाचा निर्णय घेतलाय. आता तरी सरकारला जाग येते का बघावं लागेल. आजची जी बैठक आहे कृती समितीसोबत, ती नेमकी किती वाजता आहे आणि त्याच्यात काही तोडगा निघतो का? या बैठकीकडून या कर्मचाऱ्यांना आता काय अपेक्षा आहे? श्वेता, अडचण अशी आहे याच्यामधली, हे आता कर्मचारी रस्त्यावर आणि कृती समिती मुंबईत, पण हे कर्मचाऱ्यांचा कृती समितीवर विश्वास नाही. त्यामुळे जरी शासनाने या कृती समितीला, कर्मचारी संघटनेच्या कृती समितीला चर्चेला बोलवलं असलं
तरीही हे कर्मचारी म्हणतात आमचा या शासनाच्या याच्यावर विश्वास नाही. तुमचा कृती समितीवर विश्वास आहे का? अजिबात विश्वास उरलेला नाही साहेब. आम्ही कृती समितीच्या जीवावर आतापर्यंत 50 वर्ष झालं आतापर्यंत त्याच समितीच्या जीवावरच चाललो होतो, पण आता आमचा कुठल्याच समितीवर विश्वास नाही. आता आमचा पूर्ण आमचा कामगारावर आणि आमच्या स्वतःवर विश्वास आहे. कुठल्याच समितीवर विश्वास नाही. मग कोंडी कशी फुटणार आहे? शासन तर मग बोलणार कोण शासनाशी? आहेत आमचे परिवहन महामंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी दोघांनीच निर्णय घ्यावा आणि खोंडी फोडून टाकावी. समिती आम्हाला नकोय, कुठलीही समिती आम्हाला समिती नकोय. कुठली मागणी काय तुमची अंतिम? अंतिम मागणी आमची एकच आहे, राज्य शासनात विलिनीकरण करावं. पण शासन म्हणतं त्याला वेळ लागेल, ती प्रोसेस आहे 2-3 महिने. प्रधानमंत्री साहेबांनी जी आर काढावा. वेळ लागले तर चालेल, वेळ लागेल किती वेळ लागेल तसं लेखी द्यावा आम्हाला. आम्ही संप आता मागे घ्यायला तयार आहे. 6 महिन्यानं करा, वर्षानं करा, फक्त एक लेखी पत्र द्यायचं की एवढ्या दिवसात तिचं जे अर्थ काढलंय एवढं जे आर द्यायचा नाही सर. तो जे आर मान्य नाही आम्हाला, जे आर मान्य नाही आम्हाला. कुठल्या भाषेत हवाय नेमकं संजय तुम्हाला? आम्हाला समितीला आम्ही जमानत नाही, आमचा त्यांचा संबंध नाही. कृती समितीने आतापर्यंत सगळ्या कृती समितीवाल्यांनी पैसे खाल्ले. जे आर कुठल्या भाषेत हवाय तुम्हाला? जे आर आम्हाला मुख्यमंत्री विलिनीकरण एसटी कर्मचाऱ्याचे आज दिनांक या तारखेपासून एसटी कर्मचाऱ्याचे महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करून घेत आहे असा जी आर पाहिजे. मग कृती समिती आज जी चर्चा होते ते तुम्हाला काही मान्य? संबंध नाही आम्हाला कृती समितीचा काही संबंध नाही, कसल्याही प्रकारचा संबंध नाही. म्हणजे श्वेता बघ हा खूप मोठा तिढा निर्माण झालेला आहे. आंदोलक कर्मचारी यांचा कृती समितीवर विश्वास नाही, त्यामुळे शासनाने बोली तरी काही उपयोग होईल असं वाटत नाही. त्यांचं म्हणणं आहे, थेट जी आर काढा तर आम्ही आंदोलन मागे घेऊ, तर संप मागे घेऊ. श्वेता जी चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि वेळोवेळी सगळे अपडेट तुमच्याकडनं घेत राहूत. सध्या तरी स्वारगेट डेपोमध्ये मुंडन आंदोलन केलं जात आहे. आता संपकरी जे एसटीचे कर्मचारी आहेत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेणार आहेत. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या 4 दिवसांपासून कर्मचारी संप करतायत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची आज संपकरी कर्मचारी भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांनी यामध्ये हस्तक्षेप करून काहीतरी तोडगा काढावा अशी त्यांची अपेक्षा असणार आहे आणि त्यासाठीच एसटीचे कर्मचारी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. संपाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 3 ते 4 दिवसापासून आझाद मैदानामध्ये हे एसटीचे संपकरी कर्मचारी ठिय्या देऊन बसलेले आहेत. कालपासून ते आझाद मैदानामध्ये आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून संपकरी इथे येऊन थांबलेत. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही हा तर निर्धार त्यांनी केलेलाच आहे. मात्र आता एसटीच्या कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याचं ठरवलेलं आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. प्रणाली, राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी एसटीचे किती कर्मचारी प्रतिनिधी कधी येणार आहेत त्यांना भेटायला? श्वेता, एसटीच्या कर्मचाऱ्यांचे काही प्रतिनिधी हे सध्या राजगडवर आहेत. राजगड जे मनसेचं कार्यालय आहे या ठिकाणी ते जमलेले आहेत. वकिलांची एक मोठी फौज त्या ठिकाणी उपस्थित आहे. आता जो काही पेच प्रसंग निर्माण झालेला आहे त्या पेच प्रसंगातून मार्ग कसा काढता येईल या संदर्भातल्या चर्चा एसटी कर्मचाऱ्यांच्या राजगडवर सध्या सुरू असल्याची माहिती मिळते. अगदी काही मोजके जे प्रतिनिधी आहेत ती मंडळी काही इथे जमलेली आहे. उर्वरित माझ्या मागे जी तू गर्दी बघतीये ही खरं तर पक्षप्रवेशासाठीची गर्दी आहे. काही मोजके एसटीचे पदाधिकारी इथे आलेले आहेत. त्यांचे बहुतेक पदाधिकारी हे राजगडवर वकिलांबरोबर चर्चा करतायत आणि तिथून चर्चा झाल्यानंतर तिथून काहीतरी व्यवस्थित तोडगा त्यांच्या हाती लागल्यानंतर ते सगळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी येणार आहे. या ठिकाणी आपल्याला हे स्पष्ट केलं पाहिजे की मनसेच्या वतीनं आधीच या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आपण इथे पाहतो आहोत की आता राज ठाकरे कदाचित सगळ्यांना त्यांच्या घरामध्ये प्रवेश देतात. आपण आता त्या दिशेनं जाऊया कारण आपण पाहतो आहोत की हे सगळे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा एसटीचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा लवकरच इथे पोहोचतील. राज ठाकरे यांनी त्यांना 11 वाजताची खरं तर वेळ दिलेली होती परंतु तुर्तास एसटीच्या कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी जे आहे ते चर्चा करतायत आणि त्यामुळं आता आपण पाहतो आहोत की काही कदाचित हे पक्षप्रवेशाचे लोक आहेत जे आतमध्ये जात आहेत राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी. परंतु थोड्याच वेळात एसटीचे कर्मचारी सुद्धा इथे येऊन पोहोचतील.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलेलं होतं आणि त्यांनी सांगितलेलं होतं की ज्या वेळेला कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या त्यावेळेला परिवहन मंत्र्यांना समज द्या, अशा पद्धतीची कारवाई करू नका. एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मागण्यांचा विचार केला जावा, अशा पद्धतीची भूमिका व्यक्त करणारं पत्र जे आहे ते राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं होतं. आणि त्यानंतर आपण पाहिलं की संप हा अधिकच चिघळत गेला. आता या संपकऱ्या सगळे जे कर्मचारी आहेत त्यांचे प्रतिनिधी मुंबईमध्ये येऊन पोहोचले. मुंबईमध्ये कालपासून धडक मोर्चा सुरू आहे. हजारोच्या संख्येनं एसटी कर्मचारी मुंबईच्या आझाद मैदानावर येऊन पोहोचलेले आहेत आणि हे सगळे कर्मचारी जे आहेत ते आता वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आपल्या संपाला लोकांचं पाठबळ मिळावं, राजकीय पक्षांचं पाठबळ मिळावं यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करताना दिसतंय. कारण आता या कर्मचाऱ्यांचा कृती समितीवर विश्वास प्रणाली, राहिलेला नाहीये. धन्यवाद या सगळ्या कृती माहितीसाठी. समितीनं आपण आता थेट जाऊयात, नवाब मलिक बोलतायत तिथे. राइट टू स्पीक है लेकिन राइट टू अब्यूज नहीं, और निश्चित रूप से जिनकी मानहानि हो रही है उन्हें अधिकार है कि वो आगे जाएं, और उसी के तहत हमारी बिटिया नीलोफर ने नोटिस आज देवेंद्र जी को भेजा है. एक और घटनाक्रम सामने आ रहा है कि मुंद्रा के बाद द्वारका में भी 350 करोड़ के ड्रग पकड़े गए. ये योगायोग है क्या? मनीष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी, सुनील पाटिल, ये सभी लोग लगातार अहमदाबाद के नोवाटेल और 5 स्टार होटलों में रुकते रहे. गुजरात के मंत्री किरीट सिंह राणा जी के उनकी करीबी है. ये सारे लोग ड्रग के खेल के खिलाड़ी हैं. सवाल उठता है कहीं ड्रग का खेल गुजरात से तो नहीं चल रहा है? महाराष्ट्र में 2 ग्राम 3 ग्राम की कार्रवाई फिल्म वालों को परेड कराकर लोगों का ध्यान विचलित किया जाए और गुजरात से ड्रग का खेल चलता रहे, ये शंका लोगों के मन में खड़ी हो रही है. एनआईए के पास मुंद्रा पोर्ट की जांच है. द्वारका में फिर 350 करोड़ का ड्रग पकड़ा गया. उम्मीद करते हैं कि इसकी जांच सही दिशा में जाएगी. कौन कितना बड़ा है, कौन कितना इन्फ्लुएंशियल है, कौन से पार्टी का कोई नेता है, कार्यकर्ता है, इसको नज़रअंदाज करके एनआईए और एनसीबी का जो जोनल हेड है या देश के जो डीजी एनसीबी हैं, हम उनसे विनती करते हैं कि 1985 के कानून इसीलिए बनाया गया था कि पूरी तरह से देश को नशा मुक्त बनाया जाए. जब सारी खेप गुजरात समुद्र के रास्ते आ रही है, गुजरात से ही पूरे देश में उसको फैलाया जा रहा है, तो डीजी एनसीबी इस विषय को गंभीरता से लेंगे, इसकी गहराई से जांच करेंगे और गुजरात ड्रग कनेक्शन क्या है ये देश के सामने लाएंगे. जो गुनहगार है उन्हें गिरफ्तार करेंगे, उन्हें दंडित कराने का काम करेंगे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते यांनी ज्या पद्धतीने माझ्या जावयांच्या बाबतीत सांगितलं होतं तर त्यांच्याकडे ड्रग सापडली. पंचनामामध्ये स्पष्ट आहे की त्यांच्या घरी किंवा त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा अंमली पदार्थ सापडलेला नाही. त्या उलट 8.5-9 महिने हे ते बोलत राहिले. परवा पत्रकार परिषदेमध्ये पण त्यांनी त्याचा उल्लेख केला. कालच मी सांगितलं होता की माझी मुलगी त्यांच्या विरोधात नोटीस पाठवणार आहे. त्यांनी आज त्यांना नोटीस सर्व केलेली आहे. त्यांनी मागणी केलेली आहे की आपण हे जे विधानं केलेली आहे ते मागे घ्या, क्षमा मागा.
जर देवेंद्रजींनी विधानामागे घेतली नाही, क्षमा मागितली नाही, तर निश्चित रूपाने देवेंद्रजीच्या विरोधात फौजदारी व दिवाणी न्यायालयामध्ये मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल आणि जे काही रीतसर कायदेशीर कारवाई होईल ते पुढे करू. पण आज एक नवीन घटना समोर आलेली आहे. कालच गुजरातच्या द्वारकामध्ये 350 कोटीची ड्रग सापडलेली आहे. त्याआधी मुंद्रा पोर्टमध्ये 3 टन ड्रग मिळाली होती. त्याची किंमत लोक सांगताय 27,000 कोटी आहे. पण या ड्रगच्या खेळमध्ये मनीष भानुशाली असेल, धवल भानुशाली असेल, KP गोसावी असेल, सुनील पाटील असेल, हे किरीट सिंग राणाकडे का वारंवार जात आहे? हे सगळी मंडळी गुजरातच्या 5 स्टार हॉटेलमध्ये रूम बुक करून कसं राहत आहे? मुंद्रा पोर्टचे केस हे NIA कडे सुपूर्द करण्यात आलेले आहे. 350 कोटीची ड्रग सापडल्यानंतर आता NCBची जबाबदारी आहे. विशेषकर DG NCB यांची जबाबदारी आहे की या देशामध्ये 85 साली जो कायदा करण्यात आला, देशातून कुठेतरी हे अंमली पदार्थाचा धंदा नष्ट नाबूद झाला पाहिजे यासाठी कायदा करण्यात आला होता. मुंबईमध्ये 2 ग्राम 4 ग्राम पकडून फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांच्या नावाने पब्लिसिटी करताय. पण समुद्राच्या मार्गातून या देशामध्ये ड्रग येते, ते पण गुजरातमध्ये. तिथून डिस्ट्रीब्युशन रॅकेट सुरू आहे. मोठा साठा मिळाल्यानंतर आता 350 कोटीचा ड्रग मिळत आहे. ही सगळी परिस्थिती असताना मनीष भानुशाली असेल, धवल भानुशाली असेल, त्यांची मंडळी असतील, ते गुजरातमधून ऑपरेट करत आहेत. आम्ही मागणी करतोय DG साहेबांना, NIAला, ते या तपासाच्या छडा लावलं पाहिजे. कोण किती मोठा आहे, कोण मंत्री आहे, राजकीय कार्यकर्ता आहे, ते न पाहता या सगळ्या ड्रगच्या खेळमध्ये जे कोणी जबाबदार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. हीच अपेक्षा आम्ही DG NCBकडे ठेवतोय, NIAकडे ठेवतोय. आणि आता हे सिद्ध होऊ लागलेलं आहे की सागरमार्गी गुजरातच्या माध्यमातून देशभरात ड्रग पसरवण्याचं काम चालते. याचा मागे कोण आहे याचा खुलासा NCBच्या DGनी आणि NIAच्या लोकांनी केलं पाहिजे. सर, आपने कहा कि गुजरात के मामले को नजरअंदाज किया जाता और मुंबई के 2-3 ग्राम ड्रग्स को बढ़ाया जाता. आपको लगा जानबूझ के इन चीजों को एग्जैगरेट किया जाता? शंका पैदा हो रही है. मुंबई शहर ये ड्रग का हब हो गया है, इस तरह का प्रचारित हो रहा है. जो भी हो, हमारी एंटी नार्कोटिक सेल है, NCB है, ये सभी लोगों को पकड़े, ड्रग पूरी तरह से खत्म हो, हम चाहते हैं. लेकिन पूरी तरह से NCB का जो प्रचार तंत्र है वो लोगों का ध्यान फिल्म अभिनेताओं की तरफ ले जा रही है और गुजरात के समुद्र के रास्ते बड़े पैमाने पे ड्रग भारत में आ रही है. मुंद्रा में पकड़ी गई 350 का ड्रग, 350 करोड़ की ड्रग अभी द्वारका में पकड़ी गई है. इस ड्रग के खेल के खिलाड़ी गुजरात में अड्डा बनाए रहते हैं. इसकी जांच हो, हम मांग करते हैं. हायकोर्टाकडून ज्ञानदेव दाऊद वानखेडेंना झटका काल मिळालेला आहे. कोर्ट म्हणताय नवाब मलिकांचं ट्विट जे आहे ते चुकीचं असल्याचं तुम्ही सिद्ध करा. बघा, न्यायालयामध्ये हा विषय सुरू असताना आम्हाला जे सांगण्यात आलेलं आहे की जे आम्ही बर्थ सर्टिफिकेट आणि मॅरेज सर्टिफिकेट, निकाहनामा ज्याला सांगताय, ते तुम्ही व्हेरीफाय केलेले आहे की नाही. उद्या तारीख आहे. आज एफिडेव्हिटच्या माध्यमातून हे माहिती आम्ही कोर्टासमोर ठेवू, मग त्याच्यावर उद्या सुनावणी होणार आहे. सर, आपने दो चीजें बताई. मानहानि को लेकर कई सारे लोग जो है आपके परिवार को लेकर मानहानि लगातार आरोप लगा रहे हैं, उन पर आपका क्या कहना है? आज देवेंद्र फडणवीस से शुरुआत है, क्योंकि और भी कई लोग आरोप लगा रहे हैं. देखिए, देवेंद्र जी ने जो अपना बयान दिया था वो पूरी तरह से
एक परिवार को बदनाम करने वाला था जिसमें सच्चाई नहीं थी। निश्चित रूप से बिटिया ने उन्हें नोटिस भेजा है, अगर वो क्षमा मांग ले तो ठीक है, अगर क्षमा नहीं मांगेंगे तो निश्चित रूप से कार्रवाई, चाहे वो दिव्यांगी न्यायालय में हो चाहे फौजदारी मामला हो, आगे वो परसू करेगी। तुम्ही दोन व्यक्तींची नावं घेतली, मनीष भानुशाली आणि धवल भानुशाली, हे कोणाशी संबंधित आणि धवल भानुशाली हे नवीन नाव आता समोर आलं, तो कोण आहे? नाही, मनीष भानुशालीचा भाऊ आहे धवल भानुशाली. कोणाबरोबर फोटो काढतो मी, फोटोच्या आधारावर आरोप लावत नाही. पण ही मंडळी जे सगळे के.पी. गोसावी असतील, जे आर्यन खानमध्ये सगळी नावं पुढे आलेली आहे, हे गुजरातमधून ऑपरेट करताय. ते वारंवार गुजरातमध्ये असताय, 5 स्टार हॉटेलमध्ये राहताय, त्या राज्याच्या मंत्र्यांना भेटताय आणि गुजरातमध्ये समुद्राच्या मार्गी हे ड्रग येत आहे. याच्यात काही गुजरात ड्रग कनेक्शन आहे काय, या लोकांच्या कनेक्शन आहे काय, याच्यात तपास करणं गरजेचं आहे. मला वाटते एक मोठा खेळ ड्रग्सचा या देशामध्ये, गुजरातच्या मार्गी या देशामध्ये सुरू आहे, हे स्पष्ट है. सर, कल कैबिनेट की बैठक हुई, क्या उस दौरान ये मुद्दा निकला और मुख्यमंत्री जी का क्या रुख था इसको? देखिए, पार्टी हो सरकार हो, कुछ गलत हो रहा है वो ख़त्म हो, ये सभी की इच्छा है. और हमारी लड़ाई किसी व्यक्ति से, किसी दल से नहीं. जो गलत तरीके से चीज़ें चल रही है, चाहे वो किसी अधिकारी के माध्यम से हो, नेता के माध्यम से हो, उसका पर्दाफाश करना, उन्हें कहीं ना कहीं कानूनी कार्रवाई करके उन पर कार्रवाई हो, ये सारी चीज़ें हैं. जो कहा जा रहा था कि पार्टी इनके साथ नहीं, सरकार इनके साथ नहीं, शायद इन सारे लोगों को जवाब मिल गया. सर, अनेक ठिकाणी तुमच्या विरोधात आंदोलन सुरू आहे, तुम्ही पण त्याबद्दल ट्विट केले पुतळे जाळण्यासाठी. हे असं आहे, माझे पुतळे जाळताय, जाळा. मी बोललो की बाबा कितीही तुम्ही पुतळे जाळले तर मी तुम्हाला आरसा दाखवतोय. आरसा दाखवल्यानंतर इतकं तुम्ही का घाबरताय. दुसरा विषय असा आहे की ज्या पद्धतीने काल देवेंद्रजींनी बर्नाड शॉच्या एका फ्रेजचा उल्लेख करून माझ्या बाबतीत एक जानवरची उपमा देण्याचा प्रयत्न केला आहे. मी बोलू इच्छितो की भाजपचे नेते हे सगळ्यांना कुत्ता, बिल्ली, सांप, बिच्छू, डुक्कर हे बोलत राहत आहे. याच्यातून यांची काय संस्कृती आहे. माणसाला माणूस हे समजत नाही. लोकांना जनावराची उपाधी देणे हे यांची संस्कृती आहे आणि या उपाधीमुळे आमची काही इज्जत यात नाही. हे जे सगळे उपाधीचा वापर करताय त्यामुळे त्यांची काय मानसिकता है हे लोकांच्या समोर येत आहे. जिस तरह से देवेंद्र जी ने कल एक बर्नाड शाह का फ्रेज का इस्तेमाल करके हमें एक जानवर की उपाधि देने का काम किया, ये कोई नई बात नहीं. इनके नेता, विपक्ष के नेताओं को कुत्ता, बिल्ली, सांप, बिच्छू, जानवर की उपाधि देते आए हैं. और उसी श्रृंखला में देवेंद्र जी ने भी कल ट्वीट किया. मुझे लगता है इंसान इंसान होता है, हम किसी को अपमानजनक टिप्पणी नहीं करते, मनुष्य को मनुष्य समझते हैं. लेकिन जो इनकी मानसिकता है कि दूसरों को जानवर समझना, दूसरों की तुलना जानवर से करना, इससे ही इनकी मानसिकता क्या है ये लोगों के सामने आ रही है. इससे हमें कोई हानि नहीं, लेकिन इस तरह की भाषा का प्रयोग करने से इन्हीं लोगों की प्रतिमा मलिन हो रही है. मुख्यमंत्र्यांनी देखील तुम्हाला गुडविल चाललं असं सूत्रांची नाही, असं आहे की CM साहेब असतील, पवार साहेब असतील, सगळे आमचे नेते असतील, या लढाईमध्ये माझे पाठीशी उभे आहे. कोणी प्रचारित करत असतील की नवाब मलिक एकटे पडले, एकटेच लढताय. नवाब मलिक एकटे लढताय, पण नवाब मलिकला पाठबळ हे पवार साहेबांचं आहे, मुख्यमंत्र्यांचं आहे, सरकारचं आहे, पक्षाचं आहे. जे काही गैर या देशामध्ये, या राज्यामध्ये सुरू आहे ते उघड करण्याच्या जबाबदारी माझ्याकडे आहे. मी उघड करणारच आहे आणि निश्चित रूपाने जे लोक या पद्धतीने वागताय त्यांना जेरबंद करणं ही माझी जबाबदारी आहे. सर, क्या मुख्यमंत्री और से इसी में यही चीज निकली है, मुख्यमंत्री जी आपको पीछे आपके साथ है, पवार साहब साथ है, गुड गोइंग, आपको कहा गया कि गुड गोइंग.
तर फडणवीसांनी माझ्या जावयावरती आरोप केले आणि मानहानीचा दावा आम्ही ठोकू जर हे विधान मागे नाही घेतलं तर, असं नवाब मलिक आजच्या पत्रकार परिषदेतून म्हणालेत. आणि त्याचसोबत गुजरातमध्ये जे काही ड्रग्ज सापडलं, जप्त केलं, त्याचा देखील तपास करावा असं नवाब मलिक म्हणाले. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच आपण परत येऊयात. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा.